जय हिंद फ्रेंड्स, लेट्स स्टार्ट द क्वेश्चन नंबर 21. अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी रिकाम जागामध्ये आढळतात. आता लक्षात ठेवा, अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल ह्या आपल्याला जीवाणूमध्ये पाहायला मिळतात. ओके, जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया. आता प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक हे आपल्याला फार महत्वाचे आहेत. ओके, तर प्रोकॅरियोटिक्स ज्याला आपण अस्पष्ट केंद्रकयुक्त असं म्हणतो, याच्यामध्ये नेहमी आपल्याला युनिसेल्युलार पाहायला मिळतं आणि युकॅरियोटिक्स मध्ये युनिसेल्युलार ॲज वेल ॲज मल्टीसेल्युलार हे दोन्ही पण पाहायला मिळतं. साईज 0.2 मायक्रोमीटर ते 2 मायक्रोमीटर असते प्रोकॅरियोटिक्सची आणि युकॅरियोटिक्सची 100 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर पर्यंत. ओके, त्यानंतर ह्या दोन्हीमध्ये पण सेल वॉल प्रेझेंट असते. प्रोकॅरियोटिक्स आणि युकॅरियोटिक्स दोन्हीमध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे. आता प्रोकॅरियोटिक्स मध्ये न्यूक्लियस हा अब्सेंट आहे आणि युकॅरियोटिक्स मध्ये न्यूक्लियस हा प्रेझेंट आहे. ओके, आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्यावरती. अच्छा, तर प्रोकॅरियोटिक्स मध्ये रायबोझोम्सची साईज ही प्रेझेंट आहे. रायबोझोम्स आहे पण स्मॉल साईज मध्ये प्रेझेंट असतो. प्रो कशामध्ये? प्रोकॅरियोटिक्स म्हणजेच अस्पष्ट केंद्रकयुक्तामध्ये रायबोझोम्स हे छोट्या साईज मध्ये प्रेझेंट असतात आणि युकॅरियोटिक्स मध्ये हे रायबोझोम्स लार्ज साईज मध्ये प्रेझेंट असतात. प्रोकॅरियोटिक्स म्हणजेच अस्पष्ट केंद्रकयुक्त याच्यामध्ये माइटोकॉन्ड्रिया अब्सेंट आहे आणि युकॅरियोटिक मध्ये माइटोकॉन्ड्रिया हा प्रेझेंट आहे. ओके, आता माइटोकॉन्ड्रिया आपण आतापर्यंत 2 वेळेस बघितलं होतं. तर आता एकदा परत रिव्हिजन करूयात. प्रोकॅरियोटिक्स म्हणजे अस्पष्ट केंद्रकयुक्त, याच्यामध्ये ऑलवेज युनिसेल्युलार. युकॅरियोटिक्स मध्ये युनिसेल्युलार आणि मल्टीसेल्युलार. साईज प्रोकॅरियोटिक्सची किती? 0.2 मायक्रोमीटर ते 2 मायक्रोमीटर. युकॅरियोटिक्सची साईज 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर. प्रोकॅरियोटिक्स मध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे आणि युकॅरियोटिक्स मध्ये पण सेल वॉल प्रेझेंट आहे. ओके, प्रोकॅरियोटिक्स मध्ये न्यूक्लियस हा अब्सेंट आहे, युकॅरियोटिक्स मध्ये न्यूक्लियस हा प्रेझेंट आहे. प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक्स मध्ये रायबोझोम्स पाहायला मिळतात आपल्याला, पण प्रोकॅरियोटिक्स मधले रायबोझोम्स हे स्मॉल साईज मध्ये असतात आणि युकॅरियोटिक्सचे रायबोझोम्स हे लार्ज साईज मध्ये असतात. प्रोकॅरियोटिक्स मध्ये माइटोकॉन्ड्रिया अब्सेंट असतो आणि युकॅरियोटिक्स मध्ये माइटोकॉन्ड्रिया हा प्रेझेंट असतो. ओके मित्रांनो, हे प्रश्न डायरेक्टली येतात. ओके, हे पाठच करणं म्हणजे ह्याच्यात समजण्यासारखं काहीच नाही मित्रांनो. हे फॅक्ट येतं ते पाठच करणं आपल्याला लागतं. ओके, आता मद्यपानामुळे रिकामजागाचा अभाव निर्माण होतो. तर मद्यपानामुळे बघा नायसिनचा अभाव निर्माण होतो. आता मद्यपानामुळे काय काय इम्पॅक्ट होतं म्हणजे काय काय परिणाम होतात? तर शोषण प्रक्रियेमध्ये प्रॉब्लेम व्हायला चालू होतात. त्यानंतर स्टोरेज प्रक्रियेमध्ये, त्यानंतर आहे चयापचय आणि जीवनसत्व, स्पेशली जीवनसत्व बी ज्याला आपण थायामाइन म्हणतो, यांच्या म्हणजे ह्या गोष्टीवरती जास्त प्रभाव पडतो. ओके, आता एकदा इंग्लिश वाल्या स्टुडंटसाठी बघूयात आपण. ऍब्झॉर्प्शन कशाचा इम्पॅक्ट होतो याच्यामध्ये? ऍब्झॉर्प्शनचा इम्पॅक्ट होतो, स्टोरेज, पुन्हा मेटाबॉलिझम. ओके, मेटाबॉलिझमच्या नंतर व्हिटॅमिन बी, थायमाइन याच्यावरती मद्यपानामुळे अभाव होतो म्हणजे यांच्यावर इम्पॅक्ट होतो ह्या 4 गोष्टीवरती. तर लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न आहे, सी हा प्रकाशाची हवेमधील वेग असून 1.5 हा काचेचा हवापेक्षा अपवर्तनांक असणाऱ्या प्रकाशाचे काचेमधील वेग किती? ओके, तर काय म्हणता येते? सी म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर दिलेली आहे
रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर काढायचं आहे. एअर हे 1.5 आहे. तर व्हेलॉसिटी ऑफ ग्लास किती आहे? साधा सरळ फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे बघा. परावर्तित निर्तकार म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, याला आपण एन कन्सिडर करू. सी बाय व्ही हा एक फॉर्म्युला आहे. आपण आपल्या सायन्सच्या पुस्तकात खूप जागा पाहिलाय आपण. सी म्हणजे काय? स्पीड ऑफ लाईट. ओके. आता याच्यात काय करायचंय? व्हेलॉसिटी ऑफ लाईट इकडे, तर व्हेलॉसिटीला वर घ्या. काय काय दिलेलं आहे आपल्याला? व्हेलॉसिटी ऑफ ग्लास दिलेली आहे. व्हेलॉसिटी ऑफ एअर डिवायडेड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजेच काय? परावर्तनीय निर्देशांक. ओके, परावर्तनीय निर्देशांक हा फॉर्म्युला बनला याच्यावरून. ओके, हा बेसिक फॉर्म्युला आहे. ओके, हा बेसिक फॉर्म्युला आहे. व्ही ग्लास, व्हेलॉसिटी ऑफ ग्लास किती दिलेली आहे आपल्याला काढायची? व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास, तर व्ही काढायचे. एअरची किती दिली? सी दिलेली आहे. आणि याचं काय दिलेलं आहे आपल्याला? व्हेलॉसिटी ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती दिलाय? 1.5. कालं उत्तर ऑप्शन नंबर 2. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. पाण्याची घनता रिकाम जागाला उच्चतम असते. केव्हा उच्चतम असते? तर ही 4 डिग्री सेल्सिअस, किंवा ऑप्शन मध्ये जर दिला असेल तर 39 डिग्री फॅरेड याच्यामध्ये असते. पाण्याचा असंगत असंगत आचरण असंगत आचरण पाण्याचं केव्हा पाहायला मिळतं आपल्याला? 0 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअस मध्ये. ओके, यालाच काय म्हणतात? ॲबोमॅलस बिहेवियर. ओके, असंगत आचरण पाण्याचं आपल्याला 0 डिग्री सेल्सिअस ते 4 डिग्री सेल्सिअस मध्ये पाहायला मिळतं. मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही. कारण का पचवू नाही शकत? कारण की सेल्युलोज हे विकार त्यांच्या जठरात नसतात. आता एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आपण ज्यावेळेस आधी म्हणजे एप वॉर्नर होतो, हो, होमो सेपियन सेपियन होतो, त्यावेळेस आपल्याला टेल होती. पुन्हा ते आपल्या बॉडीवरती खूप सारे मोठे मोठे केस असायचे, नख मोठे असायचे, वगैरे वगैरे. पण आता जसे जसे इव्हॉल्व्ह होत गेलो, आपण आता मॉडर्न ह्युमन तुम्ही बघत असतात. ओके, पण आपल्या ह्या शरीरामध्ये काही ऑर्गेन्स आहेत बघा, ज्याला आपण वेस्टिजनल ऑर्गेन म्हणजे अन्वेषक. ओके, अन्वेषक म्हणजे काय? की शरीरामध्ये ते ऑर्गेन आहेत. ओके, म्हणजे त्या गोष्टी आहेत, पण त्याचा वापर नाहीये. जसं की बघा, कॉकेक्स. ओके, कॉकेक्स. आता मित्रांनो, याला नावच हे लॅटिन मध्ये थोडस. कॉकेक्स याला म्हणतात टेलबोन. ओके, तर हे आता बॉडीमध्ये वेस्टर्नल ऑर्गेन आहेत. आता बघा, हे तुम्ही म्हणता ना आपल्याला मॉडर्न माणसाला कुठं टेल आहे, पण ऍक्च्युली जो आपला माकडा आहे ना, त्याच्या एकदम शेवटच्या तिथं ते असतं तिथे. आता हे सायन्स मध्ये एक्सपर्ट लोकांनी दिलेल्या गोष्टी आहेत बघा. ओके, तर ठीक आहे, कधी प्रश्न आला की अन्वेषक हे कोणकोणते ऑर्गेन कोणते आहेत, तर ते अन्वेषक घटक मध्ये कोणकोणते? तर कॉकेक्स म्हणजे टेलबोन, त्यानंतर बघा अक्कलदाढ, ज्याला विजडम टीथ असं पण म्हणतात, त्यानंतर बॉडी हेअर. ओके, आणि ती चौथा आहे इयर मसल. इयर मसल म्हणजे बघा आपला जो कान आहे ना, ते बाळी वगैरे घालतो ती जे मांस राहतं ना ते, तर ते इयर मांस पण अन्वेषक ऑर्गॅन मध्ये येऊन जातं. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. खालीलपैकी कोणती वनस्पती टेरिडीफायटा या संवहनीय वनस्पती वर्गात येत नाही? तर कोणती येत नाही? तर याच्यामध्ये मुसी येत नाही. बाकीची ही फिलिसिनी, लायपोप्रोटीन आणि पोएटिन आणि एक्विसेटिन हे येतात. ओके, आता ना हे जे संवहनीय वनस्पती आहेत आणि त्याच्यासोबतच असंवहनी वनस्पती. ओके, तर आता लक्षात ठेवा, ब्रायोफायटस आणि त्यानंतर आहे दुसरं पेट्रोडोफायटस. ओके, आता पेट्रोडोफायटसलाच काय म्हणतात? संवहनी. त्यानंतर
ओके. आणि याला असंवहनी, असंवहनी, ब्रायोफायटाला असंवहनी आणि पेट्रोफायटाजला सहवनी असं म्हणतात. ओके. आता ब्रायोफायटामध्ये काय असतात, याच्यामध्ये प्लांट्सची जी हे असतात ना, पानं वगैरे असतात ना. ओके. ते खूप सारे पानं असतात त्याच्यात, ब्रायोफायट त्याला. आणि याच्यामध्ये बघा, संवहनी म्हणजे पेट्रोफायटस मध्ये जे प्लांट्स आहेत त्याला वेग म्हणजे प्रॉपर असे रूट्स, स्टीम्स, लीफ वगैरे असतात. आणि ब्रायोफायटामध्ये नो व्हेस्क्युलार टिश्यू. ओके. ओके. म्हणजे याच्यामध्ये संवहनी मेंदूयुक्त नसतात, व्हेअरॅज पेट्रोफायटास मध्ये ते असतात. आता महत्वाचं एक लक्षात ठेवा अजून आहे तर, गॅमेटोफायटस हे प्रभावशाली आहे ब्रायोफायटस मध्ये. ओके. गॅमेटोफायटस आणि पेट्रोफायटस मध्ये स्पोरोफाइट, स्पोरोफाइट हे काय असतं, प्रभावी असतात. स्पेरोटोफायटस. मित्रांनो माहित आहे हे थोडं टफ जात असेल, पण सायन्स मध्ये असा प्रश्न विचारला बघा ना, महत्वाचं आहे त्याच्यामुळे म्हणतो. थोडं थोडं कॉन्सन्ट्रेशन करा. आता त्रास थोडा सहन केला तर कसं उद्या पोस्ट निघाला तो ताण कमी होतो, नाही तर परत परत तेच सायकल आपली चालू असते. काय गॅमेटोफायटस हे प्रमुख असतात ब्रायोफायटस मध्ये, म्हणजे असंवहनीमध्ये. आणि पेट्रोटोफायटास मध्ये स्पोरोफायटस हे प्रभावशाली असतात. ओके. त्यानंतर सेल्स जे आहेत ब्रायोफायटा मधले ते हेप्लॉइड आणि पेट्रोटोफायटस मधले हे डिप्लॉइड्स. ओके. डिप्लॉइड्स. आता आता महत्वाचं लक्षात ठेवा उदाहरणं. ओके. आता याच्यात उदाहरणं बघा, असंवहनीमध्ये मोसेस, पुन्हा लिव्हर वर्म, लिव्हर वर्थ आणि हॉर्नवर्थ. आता आपण पेट्रोटोफायटस म्हणजे आता बघितलं संवहनीय वनस्पतीचे कोणकोणते होती, फिलिसिनाई, पुन्हा लायकोपोडस, त्यानंतर इक्विसेटिनाई, इक्विसेटिनी. अजून कोणकोणते एक्झाम्पल्स आहेत तर स्पाइक, मॉसेस, फर्न्स आणि क्विलवर्थ. ओके. क्विलवर्थ. मित्रांनो याला जर अजून तुम्हाला व्यवस्थित समजायचं असेल ना, एक काम करायची ॲनिमेटेड व्हिडिओ बघा. थोडंसं कसं हे पिक्चर्स वगैरे तुम्ही पाहता ना तर जास्त बेनिफिट होईल. ओके. आता पुढचा प्रश्न बघूयात आपण. ओके. एक मिनिट मित्रांनो, जस्ट 1 मिनिट. ओके. तर नेक्स्ट प्रश्न कोणता आहे, 27 नंबरचा. जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धती कोणत्या आहेत तर, जीवाणूमध्ये कोणती प्रभावी आहे मित्रांनो तर द्विविखंडन म्हणजे बायनरी फिजन हे सर्वात जास्त प्रभावी आहे. आता बघा हे जीवाणूमध्ये ना वेगवेगळ्या पद्धतीने हे होतं, रिप्रोडक्शन होतं. आता बायनरी फिजन म्हणजे द्विखंडन हे सर्वात प्रभावी आहे. 2 नंबरला आहे बडिंग. 3 नंबरला जर कोणी म्हटलं तर त्याला बघा रिकॉम्बिनेशन म्हणतात. ओके. त्यानंतर कंजुगेशन, पुन्हा ट्रान्सफॉर्मेशन आणि ट्रान्सडक्शन. ओके. हे ट्रान्सडक्शन ह्या 4 मेथड आहेत. हे एवढ्या काय महत्वाच्या नाही येतं, पण एवढं लक्षात ठेवा बायनरी फिजन आणि बडिंग होतं, पण सर्वात प्रभावी विचारले त्याच्यामुळं द्विखंडन असं येतं उत्तर याचं. ओके. मलेरिया रोग रिकामजागामुळे होतो. तर मलेरिया रोग हा
प्लाझ्मोडियम मुळे होतो. नेक्स्ट प्रश्न काय आहे? जीवभूर जीवभूर सायन चक्रात म्हणजे बायोजिओ केमिकल सायकल मध्ये कार्बनचं प्रमाण किती आहे हे विचारलंय. तर कार्बनचं प्रमाण 0.03% एवढं आहे. आता ही जी जीवभूर सायन चक्र आहे ना, बायोकेमिकल सायकल, तर ह्याच्यामध्ये बघा कसं ते सूर्यापासून प्लांट बनतं, प्लांट ते रेस्पिरेशन करतं, मग कंझ्युमर काय करतं, म्हणजे रेस्पिरेट करतं. म्हणजे हे बघा, हे झाड आहे. ओके, हे सूर्य हे या सूर्यप्रकाशापासून झाड काय करतं, प्रोडक्शन बनतं, फळं फुलं बनवतं. तर मग हे कंझ्युम करतात, मग हे कंझ्युम केल्यावर त्याला दुसरं कोणी कंझ्युम करतं, मग ते मातीत जातात, मग मातीत होऊन ते डिकम्पोज होतात. ओके, डिकम्पोज झाल्यानंतर मग काय होणार, हे परत मातीला येऊन मिळणार. ओके, मग हे असं जे सायकल आहे ना, त्यालाच बघा जीवभूर सायन चक्र म्हणतात. ओके, बायो जिओ केमिकल सायकल. ओके, पुढचा प्रश्न. कोणता नेत्रदोष नेत्र गोल काहीसे लांबट होण्यापूर्वी उद्भवतो? ओके, विच आय डिफेक्ट रायझेस ड्यू टू स्लाइट इलॉंगेशन ऑफ आय बॉल? तर मित्रांनो, याचं ऍक्च्युली उत्तर आहे मायोपिया, म्हणजे केवळ चिकट दृष्टीता, सॉरी निकट दृष्टीता. निकट दृष्टी. आता ना, यालाच बघा एखाद्या वेळेस ना तुम्हाला विचारताना विच ऑफ द फॉलोइंग हे म्हणजे हेच प्रश्न देतील, पण ऑप्शन मध्ये मायोपियाच्या ऐवजी म्हणतात नियर साइटेड. ओके, नियर साइटेड हे त्याचं एक अजून नाव आहे. एवढंच डेफिनेशन लक्षात ठेवा. याच्यामध्ये काय होतं, दूरचं ब्लर दिसतं आणि जवळचं क्लिअर पाहायला मिळतं आपल्याला. ओके, क्लोज विजन क्लिअर असतं. आता रातआंधळेपणा म्हणजे कसं, हे ऍक्च्युली कसं, रातआंधळेपणा हा याच्या मागे खूप सारे कारण आहेत. एक तर हा जेनेटिकली होऊ शकतो, म्हणजे जेनेटिक मध्ये प्रॉब्लेम असेल, किंवा काही ब्रेन इंजुरी झाली असेल, ऍक्सिडेंट झाला असेल, ब्रेन वरती त्याचा परिणाम झाला असेल, तर हे रातआंधळेपणा येतं. आता कलर ब्लाइंडनेस, सॉरी, कलर ब्लाइंडनेस येतं. तर कलर ब्लाइंडनेस मध्ये कसं माहितीये का, आपल्या बघा आपल्या डोळ्यामध्ये दोन प्रकारचे हे गोष्टी असतात, कोन्स. आता हे कोन्स आणि रोड्स. ओके मित्रांनो, एकच मिनिट, आवाज येतो बाहेरून. ओके, तर आता आपल्या ना बॉडीमध्ये, ओके, आपल्या जे डोळा आहे ना, डोळ्यामध्ये बघा कोन्स आणि रॉड्स असतात. ओके, तर हे कोन्स आणि रॉड डिसाइड करतात की आपल्याला कसं बघ दिसतंय, कसं नाही दिसत. तर कोन्स मुळे आपल्याला काय होतं, कलर कॉम्बिनेशन कळायला लागतं. ओके, आणि रॉड्स मुळे बघा लो लाईट असेल ना, तर आपण तिथे पाहू शकतो. ओके, आता याचे पूर्ण म्हणजे बरंच मोठं हे येते प्रोसेस आहेत. ओके, तर तुम्हाला एवढं माहित असेल ना, की मुलांना कलर कॉम्बिनेशन एवढे जास्त माहित नसतात, वेअरॅज मुलींना कलर कॉम्बिनेशन खूप जास्त कळतात. ओके, तर हे फक्त कसं, मुलांकडे जे कोन्स असतात ना, तर त्यांचे प्रमाण कमी असतं ऍज कम्पेअर टू विमेनला. ओके, तर हे एक वन ऑफ द रिझन आहे ते. ओके, आता केवळ दूरदृष्टिता म्हणजे हायपरमेट्रोपिया. तर हायपरमेट्रोपिया मध्ये आता हे जसं केवळ निकट दृष्टी होतं, नियर साइटेड, हे आहे फार साइटेड. ओके, तर याच्यामध्ये काय होतं, लांबचं क्लिअर दिसतं, जवळचं क्लिअर दिसत नाही. आणि हे वृद्ध दृष्टिका म्हणजे जसं जसं तुमचं एज वाढायला जातं तसं तसं दृष्टी कमी होते. ओके, रिकाम जागाच्या पाण्यातील द्रावणाला विनेगर म्हणतात. आता हाच प्रश्न बघा, आता ऍसिटिक ऍसिडला विरल द्रावणाला रिकाम जागा म्हणतात.
तर मित्रांनो ऍसिटिक ऍसिड हे व्हिनेगर. ओके, आता बघा म्हणजे हे बोनस प्रश्न होता, तुम्ही व्यवस्थित जरी बघितला तर ऍसिटिक ऍसिडच्या पाण्यातील द्रावणाला व्हिनेगर म्हणतात. ओके, व्हिनेगरचा यूज तुम्हाला माहिती आहे की जे फ्लेवर करण्यासाठी किंवा प्रिझर्व करण्यासाठी, म्हणजे खूप दिवस फूड प्रोडक्ट टिकून राहण्यासाठी आपण व्हिनेगरचा वापर करतो. ओके, पुढचा प्रश्न काय आहे, तर रिकाम जागा हे हरितगृह वायू आहेत. ग्रीन हाऊस गॅस विचारलेला आहेत आपल्याला, तर कोणकोणते आहे हरित? ऑप्शन नंबर 1 आहे CH4 म्हणजे मिथेन, मिथेन गॅस. CO2 आहे कार्बन, कार्बन डायऑक्साईड. त्यानंतर अजून कोणकोणते आहेत? नायट्रोजन ऑक्साईड. ओके, नायट्रस ऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड लक्षात ठेवा. N2O नायट्रस ऑक्साईड. पुन्हा वॉटर वेपर हे सर्वात महत्वाचे आहे. वॉटर वेपर सर्वात जास्त ग्रीन हाऊस वॉटर वेपर. आता काही मानव निर्मित लक्षात ठेवा, HFC. ओके, त्यानंतर SF6 म्हणजे सल्फर हेक्झा फ्लोराईड. पुन्हा आहे PFC म्हणजे परफ्ला कार्बो. ओके, परफ्ला कार्बोन. ओके, त्यानंतर नायट्रोजन ट्रिफ्ल्युराइड, नायट्रोजन ट्रिफ्ल्युराइड म्हणजे NF3, नायट्रोजन ट्रिफ्ल्युराइड. ओके, अजून HFC झालं, CFC. ओके, फ्लोरोफ्लोरोकार्बन, हायड्रोफ्लोरोकार्बन हे ओझोन लेअरच्या वेळेस आपल्याला अजून पाहायला मिळणारच आहेत. ओके, प्रकाश संश्लेषण क्रियेत हरित वनस्पती सौर ऊर्जेत रूपांतर हे रासायनिक ऊर्जेत करते. ओके, फोटोसिंथेसिसच्या वेळेस काय होतं, ग्रीन प्लांट कन्वर्ट सोलर एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. ओके, आता मित्रांनो हा जो प्रश्न आहे ना, 10 सेंटीमीटर नाभी अंतर असलेले दोन भिंगे एकमेकापासून 10 सेंटीमीटर अंतरावर ठेवले. ओके, तर त्यांच्या संयोगी भिंगांक किती असतो, तर हे 10 सेंटीमीटरच असतो. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण. खालील पैकी अचूक व संतुलित रासायनिक समीकरण रिकाम जागा हे आहे. आता याचं ऍक्च्युली उत्तर आयोगाने हे 3 दिले, पण इवन दो हे 4 पण ऑप्शन हा ओके हेच आहे, कारण की आता बघा ऑप्शन पण बरेच क्लोज क्लोज आहेत. लक्षात ठेवा ही रिॲक्शन. तर पुढचा प्रश्न पाहूयात. आता हे नॉर्मल आहे की 1 मिलीग्राम वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर केल्यास किती ऊर्जा मिळू शकते, तर 9 इंटू 10 to the power 10 जूल एवढी एनर्जी पाहायला मिळते. ओके, हे डायरेक्ट कन्व्हर्जनचं एक्झाम्पल आहे बघा. खालीलपैकी कोणत्या पदार्थापासून सर्वात जास्त कॅल्शियम मिळतात? ओके, प्रत्येक वेळी सारख्या आकाराचा कप वापरला आहे हे गृहीत धरून. ओके, तर एक कप आईस्क्रीम सर्वात जास्त कॅलरीज देतं. ओके, सर्वात जास्त कॅलरीज देतं. M वस्तुमान असलेली वस्तू V या चालीने गतिमान असेल तर त्याची गतीज ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी किती? 1/2 mv² ऑप्शन 2. आता पोटेन्शियल एनर्जी काय असते? पोटेन्शियल एनर्जी आहे mgh. आता टोटल एनर्जी, आता मेकॅनिकल एनर्जी काय आहे यांची? मेकॅनिकल एनर्जी म्हणजे कायनेटिक पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. ओके, आता मेकॅनिकल एनर्जी काय, तर ऑब्जेक्ट हॅज ड्यू टू. ओके, आता हे बघा एक्झाम्पल बघा. हा ही गाडी आहे, समजा ही गाडी आहे, ही जागेवरच आहे. ओके, तर पोटेन्शियल एनर्जी ही मूव्ह करायला लागली तर कायनेटिक एनर्जी, आणि यालाच काय म्हणतात? मेकॅनिकल एनर्जी किंवा टोटल एनर्जी. हे बघा, आता 1 लिटर पाणी 4 डिग्री सेल्सिअस पासून 3 डिग्री सेल्सिअस पर्यंत थंड केल्यास काय होतं? तर असं जर केलं तर पाण्याचे आकारमान वाढेल आणि घनता कमी होईल. हम्म? पाण्याची एक प्रॉपर्टी लक्षात ठेवा, व्हॉल्यूम म्हणजे आकारमान वाढलं तर घनता कमी होते. ही प्रॉपर्टी लक्षात ठेवा, महत्वाची आहे. आता व्हेअर जाता त्यांनी पाणी विचारलं, आपल्याला पाण्याचं विचारलं. जर सायन्सचं विचारलं असतं तर आकारमान वाढलं तर पाण्यातला म्हणजे सँड मधले जे पाणी आहे, ओके, त्याचा ओलसरपणा पण वाढणार.
सँडचं आकारमान वाढलं तर ओलसरपणा पण वाढणार. ओके, इन्क्रीज द व्हॉल्यूम तर इन्क्रीज मॉइश्चर. आणि ह्याच प्रोसेसला काय म्हणतात तर लक्षात ठेवा, बल्किंग असं म्हणतात. ओके, बल्किंग असं म्हणतात. बल्किंग कसं खालीलपैकी बल्किंग ही प्रोसेस कशी असते असं विचारलं जाऊ शकेल ना. इन्क्रीज आकारमान बरोबरच होतं काय, इन्क्रीज ओलसरपणा. ओके, इन्क्रीज ओलसरपणा पण. भारतीय कामगार संघटनावर कुठल्या क्रांतीचा फार मोठा प्रभाव झाला, तो झाला होता रशियन क्रांतीचा. 1917 मध्ये जी चालू झाली होती ती 1923 पर्यंत ही होती. यांचे लीडर होते व्लादिमीर लेनिन. अमेरिकन क्रांती केव्हा झाली होती, 1775 ते 1783 मध्ये. ओके, सिव्हिल वॉर झालं होतं त्यांचं. आपल्याला डिटेल मध्ये काय महत्वाचं, फ्रेंच क्रांती 1789च्या दरम्यान होते. आणि काय नाव आहे त्याचं, नेपोलियन बोनापार्टे हा लीडर होता त्यांचा. औद्योगिक क्रांती, पहिली औद्योगिक क्रांती ही 1760 ते 1800 समथिंग 40 पर्यंत होती. इंग्लंड मध्ये सुरू झालेली आहे. ओके, ते याच्यामध्ये काय झालं होतं तर ते मशीन्स वगैरे मॅन्युफॅक्चर सुरू झालेलं होतं. ओके, पुढचा प्रश्न आहे, अचूक कालक्रम लावा. गदर पार्टीची स्थापना. आता मित्रांनो, आपल्यासाठी हे चार फार महत्वाचे. गदर पार्टीची स्थापना ही, आता बघा, इनिशियली गदर पार्टीचं नाव काय होतं, पॅसिफिक कोस्ट हिंदुस्तान असोसिएशन. ओके, कधी एखाद्या वेळेस विचारलं पॅसिफिक कोस्ट हिंदुस्तान असोसिएशन याची स्थापना केव्हा झाली, लक्षात नाही येणार ना, आपण नेहमी गदर पार्टीच वाचतो. पॅसिफिक कोस्ट हिंदुस्तान असोसिएशन. अमेरिकेमध्ये ही हे गेली होती, स्थापना केली होती याची. ऍक्च्युली हे कसं बाहेरच्या देशाकडनं सपोर्ट गोळा करायचा किंवा बाहेरच्या देशामध्ये रिव्होल्युशनरी ऍक्टिव्हिटीज करण्याचं काम हे गदर पार्टी करायची. 1913 मध्ये याची स्थापना झाली. आता याचे फाउंडिंग मेंबर कोण कोण आहे तर हरदयाल. ओके, लाला हरदयाल यांच्याबद्दल पुढे पाहणार आहोत आपण अजून. पुन्हा संत बाबा वास सॉरी वसक्का सिंग. ओके, वसक्का सिंग, संत बाबा वसक्का सिंग. पुन्हा दोदेहार, पुन्हा बाबा जवाला सिंग. ओके, आता हे ठीक आहेत, हे काही फाउंडिंग मेंबर होते. आता याच्यातले काही अजून मेंबर कोण होते तर भगतसिंग पण याचेच एक मेंबर होते. पुन्हा रासबिहारी बोस. आता चौरी चौरा इन्सिडेंट आपल्याला माहित आहे, 1922 मध्ये महात्मा गांधी यांनी काय केलं होतं ते वापस घेतलं होतं ते जो 1919 मध्ये चालू केला होता तो मोठा. खुदीराम बोसची फाशी. आता बघा, खुदीराम बोस हे ना एक लेजेंडरी फिगर आहे मित्रांनो, कारण की वयाच्या 18व्या वर्षी असताना त्यांना ना डेथ सेंटेन्स मिळालेला आहे. आणि खुदीराम बोस यांना केव्हा फाशी मिळाली, 1908 मध्ये. काय झालं होतं ऍक्च्युली, जो मुझफ्फर मुझफ्फर डिस्ट्रिक्ट मधला एक तो जज आहे ना, मॅजिस्ट्रेट, त्याचं नाव आहे किंग्सफोर्ड. तर हा काय होता, हा चीफ मॅजिस्ट्रेट होता कलकत्ता प्रेसिडेन्सीचा. आणि हा हरामी काय करायचा की हा एवढे म्हणजे भारतीयांविरुद्ध जाणून बुजून ना खूप असे काही पण त्यांच्यावरती म्हणजे छोटा आरोप असला तरी सजा खूप मोठी द्यायचा हा. ओके, तर हे बघून याने काय खुदीराम बोस यांनी काय केलं, याला मारण्याचा प्रयत्न केला. पण अनफॉर्च्युनेटली काय झालं, यांनी बॉम्ब तर फेकला याच्यावरती, ह्या किंग्सफोर्ड वरती. बट काय झालं, ते पकडले गेले. ओके, ते पकडले गेले आणि त्यांना 11 ऑगस्ट 1908 मध्ये फाशीची शिक्षा देण्यात आली होती. आता मलबार मध्ये मोपला बंड. तर मलबार मधील मोपला बंड हे 1921 मध्ये कुठे हे ठिकाण बघा आता, हे ऍक्च्युली मप्पिला मुस्लिम्स जे आहेत केरळचे, त्यांच्या विरुद्ध कोण होते, ब्रिटिशर्स विरुद्ध यांनी केलं होतं. आणि जे हिंदू लँडलॉर्ड्स होते यांच्या विरुद्ध हा बंड झालेला होता. मप्पिला मुस्लिम्स. ओके, कुठले आहेत ते, ते आहेत केरळचे. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूयात. ओके,
वहाबी चळवळीचे उद्दिष्ट कोणते? तर वहाबी चळवळ ही मुस्लिमानाचे राज्य स्थापन करणे हे त्यांचं हे होतं, मोटिव्ह होतं. तर याची सुरुवात मेन फाउंडर कोण आहेत विचारण्याची शक्यता कमी आहे, पण लक्षात घ्या, मुहम्मद इबन अबीद अल वहाब. एवढं मोठं नाव कधी विचारलं नाही जाणार, चान्सेस कमी आहेत. ओके, याची सुरुवात कुठे झाली हे लक्षात ठेवा. अरब अरब मध्ये याची सुरुवात झाली होती 18व्या सेंचुरीमध्ये. ऍक्च्युली हे कसं सोशो रिलिजियस रिफॉर्म होता, सोशो रिलिजियस रिफॉर्म. आणि भारतामध्ये कोणी आणलं होतं त्याचं नाव लक्षात ठेवा, सईद अहमद याने आणलं होतं. ओके. आणि यांच्यामधलं एक प्रिन्सिपल होतं त्यांचं की तावहीद. तर तावहीद म्हणजे काय, तर युनिटी ऑफ गॉड, युनिटी ऑफ गॉड. चान्सेस कमी आहेत हे विचारायचे, पण राहू द्या लक्षात. चान्सेस कमी आहेत म्हणजे कसं, पण ऍट द एंड प्रश्न काढणारा आयोग आहे, आपण फक्त एक गेस करू शकतो. ओके. ब्रिटिशरांचे आर्थिक धोरण रिकाम जागा, सॉरी, ह्या नावाने ओळखल्या जात होते, रिकाम जागा. तर ब्रिटिशरांचे आर्थिक धोरण हे ड्रेन ऑफ वेल्थ. ओके, ड्रेन ऑफ वेल्थ कोणी दिलं होतं? दादाभाई नौरोजी. आता आता हा प्रश्न, एक मिनिट, हा प्रश्न बघा. भारताच्या दारिद्र्याच्या मुळाशी ब्रिटिशरांनी आर्थिक धोरण जबाबदार आहे असे ठामपणे प्रतिपादन करणारे पहिले भारतीय विचारवंत होते दादाभाई नौरोजी. ड्रेन ऑफ वेल्थ थेअरी. ओके. सेकंड, INC प्रेसिडेंट, 3 वेळेस प्रेसिडेंट होते, ते आपण ऑलरेडी पाहिले खूप वेळेस. आता पुढचा हा, शेतीचे व्यापारीकरण म्हणजे काय? कमर्शियलायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर म्हणजे काय? तर कमर्शियलाइज म्हणजे काय, पैसा जास्त कमवणं. व्यापारीकरण म्हणजे काय, पैसा कमवणं. पैसा कसा, नगदी पिकाचं उत्पादन देणे, म्हणजे नगदी पैसा मिळतो. ओके. आता पुढचा प्रश्न बघा, म्हणजे हे कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. आता हे बघा, आपण पाहिलं होतं हे. आता रमेशचंद्र दत्त, रमेशचंद्र दत्त यांना बाबू दिवान असं पण म्हणायचे. ओके. आता यांना ही बाबू दिवान हे जे टायटल आहे, तर हे महाराज सयाजी गायकवाड यांनी दिलेलं आहे. महाराज सयाजी गायकवाड बद्दल पुढे प्रश्न आहे. तर हे पहिले रमेशचंद्र दत्त, महत्वाचे मुद्दे आहेत. हे पहिले इंडियन होते ज्यांना अपॉइंट केलं होतं 1883 मध्ये ऍज अ डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. ओके. आणि 1871 मध्ये ते असिस्टंट मॅजिस्ट्रेट होते. मग त्याच्यानंतर प्रमोशन होऊन 1883 मध्ये ते डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट बनणारे पहिले भारतीय ठरले. तर आता हे लक्षात ठेवा, यांनी ना राष्ट्रवाद आर्थिक राष्ट्रवाद याच्यावरती थेसिस बनवले. ओके, थेसिस बनवले होते. आर्थिक राष्ट्रवाद म्हणजे इकॉनॉमिक नॅशनलिझम. 1990, सॉरी, 1899 मध्ये हे काय झालं, INC चे प्रेसिडेंट बनले होते, कारण की यांनी 1897 मध्ये व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतलेली होती. आणि यांनी अजून एका गोष्टीवरती थेसिस बनवलं होतं, ते आहे डी इंडस्ट्रियलायझेशन ऑफ इंडिया. याच्यावरती त्यांनी एक थेसिस बनवलेलं आहे. ओके. आता पुढचा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या मुंबई येथील पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? आता फर्स्ट आहे तर मित्रांनो, ऑप्शन 3 रमेशचंद्र बॅनर्जी. 1885 INC बॉम्बेमध्ये चालू झाली ती. AO ह्युमी हा कोण होता? जनरल सेक्रेटरी होता तिथला याचा, INC चा. पण त्याच्यापेक्षा महत्वाचा काय आहे ह्याच्यामध्ये, याने सेफ्टी वॉल थेअरी दिलेली आहे. सेफ्टी वॉल थेअरी ॲलन AO ह्यूम याने दिलेली आहे. याला फादर ऑफ काँग्रेस असं पण म्हणतात. ओके. आता सुरेंद्रनाथ बॅनर, अच्छा हा ठीक आहे. आधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल लक्षात घ्या. यांनी त्यांच्या भावासोबत म्हणजे गणेश सावरकर यांच्या सोबत मिळून अभिनव भारत म्हणजेच काय, यंग इंडिया सोसायटीची स्थापना केली. आणि स्कूल कॉलेज टाइम मध्येच त्यांनी मित्रमेळा याची सुरुवात केली होती नाशिकमध्ये. यांनी एज्युकेशन फर्ग्युसन कॉलेज मधून घेतलेलं आहे. ओके.
आता अजून काय, हा, आता सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना म्हणतात इंडियन बुरके. ओके. हे एक बुरके नावाचा ना वेस्टर्न थिंकर होता, त्याच्यावरून त्यांनी सुरेंद्रनाथ बॅनर्जी याला इंडियन बुरके असं म्हटलेलं आहे. आता हे INC चे फाउंडिंग मेंबर होते. 1895, ओके, 1895 आणि 1902 हे जे INC चे सेशन होते त्याचे हे प्रेसिडेंट होते. हे पहिले भारतीय होते ज्यांनी जे जेलमध्ये गेले. ओके. भारतीय खूप जेलमध्ये गेलेले आहेत, पण हे पहिले भारतीय होते जे जेलमध्ये गेले होते. कारण कारण काय होतं, कारण होतं की ऍक्च्युली हे ना एक पत्रकार होते. ओके, म्हणजे पत्रकारितेचं पण काम करायचे. तर ते पत्रकारितेचं म्हणजे परफॉर्मन्स ऑफ हिज ड्युटी ॲज जर्नलिस्ट. ओके, जर्नलिस्ट म्हणून त्यांना जेलमध्ये टाकलं होतं. तर ते पहिले भारतीय होते जे जर्नलिस्टची ड्युटी करत असताना त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलेलं होतं. आता एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा की बघा 1919ला ते जो मॉन्टेगो चेम्सफोर्ड रिफॉर्म आला होता ना, तर पूर्ण INC याच्या विरोधात होते, पण सुरेंद्र बॅनर्जी यांना ते सपोर्ट करायचे 1919ला. बट ते विचाराचं मतभेद झाला आणि यांनी काँग्रेस सोडून दिली. ओके. एक लक्षात ठेवा, दादाभाई नौरोजी, पुन्हा तय्यबदिन बद्रुद्दीन तय्यबजी पहिले मुस्लिम आणि तिसरे INC चे प्रेसिडेंट होते. आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी ह्या तिघांनी मिळून 1893 मध्ये इंडियन पार्लमेंटरी कमिटी इंग्लंडमध्ये स्थापन केली. ओके, इंडियन पार्लमेंटरी कमिटी ही इंग्लंडमध्ये स्थापित केली होती त्या तिघांनी. पुढचा प्रश्न, ब्रिटिशरांच्या आर्थिक धोरणामुळे शेतीचे व्यापारीकरण झाले म्हणजे कृषी क्षेत्र नवीन शोधाची निवड विकसित झाली. आता मला एक सांगा, हे ब्रिटिशर आहेत, ब्रिटिशर कधी भारताला विकसित होऊ देणार आहेत का? कृषी क्षेत्राचा मालकी हक्क जमीनदाराकडे सोपविण्यात आला नाही. लागवडीखाली क्षेत्र वाढले, अरे कसे वाढू देणार आहेत हे हरामी लोक आहेत हे ब्रिटिशर. अधिकाधिक नफा मिळेल असे उत्पादन घेणे, पण हे उत्पादन नफा मिळेल कोणाला मिळेल? हे ब्रिटिशरांना उत्पादनाचा नफा जास्त मिळेल. ओके, त्याच्यामुळे उत्तर आलं ऑप्शन नंबर 4. प्रश्न त्यांनी काय दिले, आर्थिक धोरणामुळे, ब्रिटिशरांच्या आर्थिक धोरणामुळे शेतीचे व्यापारीकरण झाले. पण काय कारण होतं? त्यांना अधिक नफा पाहिजे होता, कारण की त्यांच्या सेल्फ इंटरेस्ट साठी. अच्छा, आला आता मॉन्टेगो चेम्सफोर्ड रिफॉर्म 1919. ह्या कायद्यामध्ये स्वराज्य नव्हे आणि त्याच्या पायाही नव्हे अशी टीका कोणी केली? तर अशी टीका करणारे कोण होते मित्रांनो? ते होते लोकमान्य टिळक. आता ना एक लक्षात ठेवा, आता आपल्याला जस्ट MPSC मध्ये 2024 ला एक प्रश्न विचारला होता ना, टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स हे लाला लजपत राय यांनी सुरू केलं होतं 1920 मध्ये. कुठे तर लाहोर मध्ये. ओके. आता 1919चा हा मॉन्टेगो चेम्सफोर्ड रिफॉर्म काय आहे? तर याच्यामध्ये काय होतं, यांनी ना डायरकी इंट्रोड्यूस केली होती. डायरकी इंट्रोड्यूस केली होती 1919 ला. नी क्लास म्हणजे बघा, ज्यांचा तो कारभार आहे ना, ऍडमिनिस्ट्रेशन, हे सांभाळण्यासाठी किंवा ऍडजस्ट करण्यासाठी दोन पद्धती बनवल्या. ऍडमिनिस्ट्रेशनचे दोन पद्धतीमध्ये क्लासिफिकेशन केले. तर पहिलं आहे कार्यकारी परिषद आणि दुसरे आहे आपले मंत्रिमंडळ. ओके, कार्यकारी म्हणजे एक्झिक्युटिव्ह, काउन्सिलर आणि मिनिस्टर्स. याच्यामध्ये जो गव्हर्नर आहे ना, गव्हर्नर हा कार्यकारी क्षेत्राचा हेड होता. आणि 1919 मध्ये काय, यांनी दोन सब्जेक्ट इंट्रोड्यूस केले होते. एकाचं नाव आहे रिझर्व्ह आणि दुसरं आहे ट्रान्सफर. आता हे रिझर्व्ह वाले सब्जेक्ट कोणाकडे असायचे? गव्हर्नरकडे असायचे, म्हणजे ब्रिटिशरांकडे असायचे. आता ब्रिटिशर कोणकोणते पॉवर त्यांच्याकडे घेणार? ज्याच्यातून पैसा मिळणार, रेव्हेन्यू वाले पूर्ण त्यांच्याकडे गेले.
आणि पोलीस सिस्टीम म्हणजे लॉ अँड ऑर्डर वाले त्यांच्याकडे गेले, जस्टिस वाले त्यांच्याकडे गेले, पैसा फायनान्स वाले पण त्यांच्याकडेच गेले आणि इरिगेशन वाला सर्व सिस्टीम त्यांच्याकडे आले. आणि जे आता वेलफेअर करायच्या गोष्टी होत्यात ना, ते ट्रान्सफर सब्जेक्ट मध्ये टाकले आणि ते ट्रान्सफर सब्जेक्ट इंडियन मिनिस्टरला दिले. आता ट्रान्सफर लिस्ट मध्ये कोणकोणत्या वस्तू कोणकोणत्या गोष्टी येतात मित्रांनो, याच्यावर डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो बरं का, म्हणून मी सांगतोय. इवन दो युपीएससी मध्ये ट्रान्सफर लिस्ट आणि हे जे रिझर्व्ह लिस्ट आहे ना, याच्यावरती प्रश्न आलेला आहे. ओके, तर ट्रान्सफर लिस्ट मध्ये येतं एज्युकेशन, हेल्थ सेक्टर, इंडस्ट्री, एक्साइज, पुन्हा पब्लिक वर्क, ओके, वगैरे वगैरे. आता एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, ते आहे स्त्रियांना इथे वोट करण्याचा अधिकार दिलेला होता. ओके, राईट टू वोट दिलेला होता 1919 मध्ये. पुढचा प्रश्न, लंडन मध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली होती? लंडन मध्ये इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली होती. आता श्यामजी कृष्ण वर्मा हे संस्कृतचे पंडित होते, स्कॉलर होते. ओके, यांना इन्स्पायरेशन कुठून मिळालं होतं? तर आपले लोकमान्य टिळक, त्यानंतर स्वामी दयानंद सरस्वती. आता स्वामी दयानंद सरस्वती यांनी हे फाउंडर होते हिंदू रिफॉर्म ऑर्गनायझेशन, ओके, ऑर्गनायझेशन आर्य समाज, याचे हे फाउंडर होते. फाउंडर ऑफ हिंदू रिफॉर्म ऑर्गनायझेशन आर्य समाज. आता यांचे ओके, श्यामजी कृष्ण वर्माचे कोणकोणते कोणापासून ते इन्फ्लुएन्स झाले होते? लोकमान्य टिळक, त्यानंतर स्वामी दयानंद सरस्वती आणि तिसरा आहेत हर्बर्ट स्पेन्सर. ओके, आता आपल्याला माहिती आहे की ऑल होम रूल ही कुठं चालू झाली होती? लोकमान्य टिळक, अॅनी बेसेंट यांनी सुरू केली होती भारतामध्ये. बट इंडियन होम रूल सोसायटी, पुन्हा इंडियन हाऊस, इंडियन सोशॉलॉजिस्ट, म्हणजे ह्याची सुरुवात लंडन मध्ये करणारे श्यामजी कृष्ण वर्मा आहेत. ओके, लाला हरदयाल आपण आताच बघितलं होतं गदर पार्टी बद्दलच. तर लाला हरदयाल, फाउंडर ऑफ गदर पार्टी 1913, यांना हे कार्ल मार्क्स यांच्या विचारावरती इन्फ्लुएन्स झालेले व्यक्ती आहेत. आता यांनी यांनी काय केलं? यांनी अटेम्प्ट टू असिस्नेशन म्हणजे व्हॉइस रॉय हार्डिंग याला मारण्याचा कट यांनी रचला होता, लाला हरदयाल यांनी. ओके, पुन्हा हे पहिले प्रेसिडेंट होते बॉम्बे आर्य समाजाचे. बॉम्बे आर्य समाज ही वेगळी आहे आणि हे हिंदुस्तान रिफॉर्म ऑर्गनायझेशन आर्य समाज जे स्वामी दयानंद सरस्वती यांनी सुरू केले, हे वेगवेगळे आहेत बरं का. वाटत आहेत ते काही एकसारखे, डिफरंट आहेत. ओके, अजून हा, आता लक्षात ठेवा, हे जे आहेत ना लाला हरदयाल, हे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर म्हणून काम करायचे. ते पण संस्कृतचे प्रोफेसर म्हणून त्यांनी तिथे काम केलेलं आहे. ओके, बघा म्हणजे लिटरली यार, त्या म्हणजे हे वेस्टर्न कंट्रीजनं त्यावेळेसपासून संस्कृतचा अभ्यास करायला चालू केलेला आहे. ओके, हा, पुढचा प्रश्न, अणु काय म्हणतात डिस इंडस्ट्रियलायझेशन, अणुउद्योगीकरण म्हणजे काय? तर औद्योगिक उत्पादन कमी होणे. ओके, डिक्लनायझेशन ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन म्हणजे डी इंडस्ट्रियलायझेशन. आता पुढचा प्रश्न, कोणत्या पद्धतीत शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करीत असे? तर रयतवारी पद्धतीकडून सरळ शेतकऱ्याकडून जमीन महसूल वसूल करत असे. आता याच्यात कायमधारा म्हणजेच जमीनदारी म्हणजे परमनंट सेटलमेंट याची सुरुवात केली होती लॉर्ड कॉर्नवेल. ओके, कॉर्नवेल याने सुरू केली होती 1793 मध्ये. काय यांना लॉर्ड म्हणायचे, लायकी पण नाही यांची. कॉर्न वेलिस. याच्यात काय असायचं, काही पण झालं
तरी फिक्सच्या फिक्स लँड रेव्हेन्यू तुम्हाला द्यायचाच आहे. ओके, याच्यामध्ये जी ईस्ट इंडिया कंपनी आहे आणि जमीनदार आणि तिसऱ्या याला येतात जे शेतकरी पिजंट्स वगैरे आहेत ना ते. आता हे काय करायचे की म्हणणार की बाबा मला 5 लाख रुपये वर्षाला पाहिजे येतात, काही पण झालं, पाऊस पड काही पण कर, तुमचं उत्पादन 7 लाख होऊ का 4 लाख होऊ, मला माझे 5 लाख रुपये भेटलेच पाहिजेत, असा हे कायमधारा या सिस्टीम मध्ये होतं. आता महालवारी मध्ये काय असायचं, महालवारी ही 1821 मध्ये, 1821-22च्या दरम्यान मध्ये हॉल्ट मॅगझाईन, ओके, हॉल्ट मॅगझिन याने सुरुवात केली होती, हॉल्ट मॅगझाईन. आता याच्यामध्ये कसं टॅक्स कलेक्ट करायचा पूर्ण शेतकऱ्या पूर्ण गावाचा. ओके, एका इंडिव्हिज्युअलचा नाही, तर काय करणार हे इंडिव्हिज्युअल मिळून एका गावाचा टॅक्स ते महालवारी सिस्टीम मध्ये एक माणूस त्यांचा असणार, कंपनीचा माणूस यायचा आणि पूर्ण गावाचा टॅक्स घेऊन जायचा, त्याला महालवारी असं म्हणायचे. ओके, आता हे वायदा वगैरे असं काही आहे नाहीये. तर हे रयतवारी मध्ये लक्षात ठेवा, 1820 मध्ये थॉमस मुनरो याने सुरुवात केली होती रयतवारी. तर याने सुरुवात केली होती मद्रास प्रोव्हिन्स मध्ये, पण हळूहळू हळूहळू ही बॉम्बे, आसाम, पुन्हा कॉर्ग एरियामध्ये आणि ओरिसा एरियामध्ये आपल्याला पाहायला मिळत होती. आता हे कायमधारा म्हणजेच जमीनदारी ही कुठे पाहायला मिळत होती, बेंगॉलमध्ये, बिहारमध्ये. ओके, वाराणसी तो वाला एरिया. आणि महलवारी सिस्टीम ही वेस्ट नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट म्हणजे हे राजस्थान, गुजरात, त्या पंजाब त्यावाल्या एरियामध्ये पाहायला मिळायची. ओके, ब्रिटिश सरकार भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्य पद्धती देईल असे 1917 साली रिकामजगा यांनी घोषित केले. तर असं कोण घोषित केलं होतं, तर मॉन्टेग्यू याने घोषित केलं होतं. हे फक्त बोलबच्चन मारायचे हे एक ब्रिटिशर. ब्रिटिश सरकारने मदनलाल धिंगरा यांना रिकामजागा साली फाशी दिलेली आहे. तर मदनलाल धिंगरा यांना 1909 मध्ये फाशी दिलेली होती. ओके, ऍक्च्युली आता ना एक थोडं गोष्ट सांगतो. मदनलाल धिंगरा हे एकदम खूप रिच फॅमिली मधून आलेले आहेत बघा. ओके, बट हे काय झालं, हे बाहेर देशात ज्यावेळेस शिकायला गेले तर ते सावरकर पुन्हा बाकी पूर्ण जे फ्रीडम फायटर्स होते ना त्यांच्या सहवासात आले. त्यांना लक्षात आलं की बाबा सॅक्रिफाईसची किंमत काय आहे, देशासाठी मरमिटने के लिए तयार होना चाहिए, असं ते इन्स्पायर झाले. आणि यांनी काय केलं, म्हणजे हे भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढायला लागले, त्याच्यामुळे त्यांचे वडील म्हणे की तू तुम्हाला लेख नाहीस असं वगैरे वगैरे म्हणायचे, कारण की त्यांचे वडील हे ब्रिटिश सरकारला खूप लॉयल होते. मदनलाल धिंगरा यांनी 1909 मध्ये जुलै ह्या महिन्यामध्ये जे कर्जन आहे ना, वायली, ओके, कर्जन वायली म्हणून एक लॉर्ड आहे ना त्यांचा, तर याला मारून टाकलं होतं, याला गन शॉट करून फायर केलं होतं. तर त्याच याच्यामध्ये काय झालं, तर ते मारलं पण ते पळून जाण्यामध्ये अपयशी ठरले मदनलाल धिंगरा. त्याच्यामुळे 17 ऑगस्ट 1919 मध्ये त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आलेली होती. ओके, पुढचा प्रश्न. 1906 मध्ये दलित संघाची स्थापना करून त्याद्वारे दलितोद्धार कार्य कुणी केले, तर हे कार्य केले होते विठ्ठल रामजी शिंदे यांनी केले होते. आता विठ्ठल रामजी शिंदे यांनी यांचं शिक्षण कुठे कंप्लीट केलं, तर फर्ग्युसन कॉलेजमध्ये कंप्लीट केलं. आता यांच्याबद्दल थोडी माहिती घेऊयात आपण. 1905 मध्ये रामजी शिंदे यांनी पुण्यामध्ये अस्पृश्य मुलांसाठी रात्रशाळा चालू केली. 1906 मध्ये यांनी अस्पृश्यतेचे निर्मूलन करण्यासाठी ऑल इंडिया डिप्रेस क्लास मिशन याची सुरुवात केलेली आहे. एक लक्षात ठेवा, 1930 मध्ये ते डिप्रेस क्लास मुवमेंट याची सुरुवात डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी केली. इथं गपलत करू नका, हे थोडं वेगळे हे वेगळे.
ओके. ऑल इंडिया डिप्रेस क्लास मिशन याची सुरुवात 1906 मध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली. आणि डिप्रेस क्लास मुव्हमेंट, ओके, मुव्हमेंट याची सुरुवात डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी 1930 मध्ये केलेली आहे. इथं कन्फ्युजन करू नका. पुन्हा अजून काय याच्यामध्ये, आता एक लक्षात ठेवा, हे ना इन्फ्लुएन्स कोणाहून झाले, कशाहून झाले होते, तर एक जॉन स्टावर्ड मिल म्हणून एक विचारवंत होता. त्याला जॉन मिल असं पण म्हणतात बघा. एक वेस्टर्न थिंकर आहे, तो फिलॉसॉफर आहे. तर जॉन मिल याच्या एक पुस्तक होतं बघा, ऑन लिबर्टी अँड सब्जेक्ट ऑफ विमेन. या पुस्तकावरून ते खूप जास्त प्रभावी झाले होते. 1911 मध्ये आता बघा, हे थोडंसं नवीन फॅक्ट आहे. मुरळी सोडणे, ओके, मुरळी सोडणे ही जी प्रथा होते ना, या प्रथेला त्यांनी विरोध केला. ओके, विरोध केला. मुरळी सोडणे या प्रथेला त्यांनी विरोध केला 1911 मध्ये. आता त्यांचे महत्वाचे ग्रंथ लक्षात ठेवा. अनटचेबल इंडिया, पुन्हा भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न 1933 मध्ये. ओके. आता आपण पाहूयात, हा, सयाजीराव गायकवाड. सयाजीराव गायकवाड, ओके, तर यांचं मूळ नाव काय आहे? गोपाळ काशीराम गायकवाड. 1893 मध्ये, ओके, आता हे लक्षात ठेवा, 1893 मध्ये यांनी बरोदा संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे प्रथम भारतीय. आता एक मुद्दा इथे लक्षात ठेवा, ओके, मी इंक चेंज करतो. शाहू महाराज 21 नोव्हेंबर 1917 मध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे, ओके, यांनी कोल्हापूर रिजन मध्ये केलेलं आहे. आणि बरोदामध्ये, आणि त्यावेळेस पहिले भारतीय होते 1893 मध्ये सयाजीराव गायकवाड, ज्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केलं होतं. शाहू महाराजांनी 1917 मध्ये केलेलं होतं कोल्हापूर रिजन मध्ये. त्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा शाहू महाराजांचीच, की एक करवीर नावाचा तालुका होता ना, तर तिथल्या एका चिखली गावी त्यांनी सक्तीचे आणि फ्री एज्युकेशन चालू केले होते. ओके, हे केलं होतं त्यांनी 1918 मध्ये. आणि 1917 मध्ये प्राथमिक शिक्षण बाकीचे जे रिजन होते ना, तिथे सक्तीचं केलेलं होतं. हे तर थोडे कन्फ्युजिंग पॉइंट आहेत. ओके, आता सयाजीराव गायकवाड यांच्याबद्दल पाहूत आपण आता. 1898 मध्ये देशामध्ये फर्स्ट टाइम बरोदा संस्थानामध्ये, ओके, बरोदा त्यांच्या जे राजे होते ना, ते बरोदाचे, त्यांच्या ज्या हद्दीमध्ये त्यांनी घटस्फोटाचा कायदा सुरू केला. ओके, घटस्फोट डिवॉर्सचा ऍक्ट त्यांनी पास केला. 1904 मध्ये त्यांनी सामाजिक राष्ट्रीय परिषद या याचे ते अध्यक्ष होते, अध्यक्षस्थान भूषवले होते. सामाजिक राष्ट्रीय परिषद याचे अध्यक्षस्थान 1904 मध्ये त्यांनी भूषवले होते. गोलमेज परिषदेमध्ये त्यांनी म्हणजे जे संस्थानिक होते त्यांना रिप्रेझेंट केलं होतं. गोलमेज परिषद 1930, 31, 32 मध्ये जे झालेले आहे. तिन्ही अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट कोणी केलं तर आयएनसी न केलं होतं. बाकीचे फर्स्ट आणि थर्ड आयएनसी म्हणजे काँग्रेसनं केलं नव्हतं, दुसरंच केलेलं होतं फक्त. ओके, ते बाकीचं पुढे पाहूयात आपण. पण आता एक लक्षात ठेवा, मदन मोहन मालवीय यांनी सयाजीराव गायकवाड यांना हिंदुस्थानाचा शेवटचा आदर्श राजा असं त्यांच्यासाठी उद्गार काढलेले होते. अजून पुढचा प्रश्न पाहूयात. खालील वाक्य काळजीपूर्वक वाचा. व्ही चिपळूणकर, पुन्हा आपले टिळक, आगरकर या तिघांनी
आता बघा क्लोज ऑप्शन आहे. 1880 किंवा 1881 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. ओके, दोन्ही चूक, दोन्ही बरोबर, किंवा एक चूक एक बरोबर असं आहे ना, तर याचं उत्तर आहे हे इज बरोबर आहे, बी चुकीचं आहे. ओके, क्लोज प्रश्न आहे. सांगा क्लोज प्रश्न आहे. ओके, तर पुढचा प्रश्न पाहूत आता आपण. कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली होती? ओके, विच ऍक्ट अनटचेबल्स वॉज एंडेड? तर ना 1955 चा कायदा. आता पहिले पाहूयात आपण 1935 चा कायदा. ओके, टाइमलाईन नुसार होते 1935, 47, मग 51. हा, खूप लिहायचं आहे आपल्याला त्याच्यात. आता 1935 चा. तर मी लास्टच्या व्हिडिओत पण हे सांगितलेलं आहे तुम्हाला, पण हे कसं, हे रिपीट जेवढं करतो ना तेवढा जास्त फायदा आहे. ओके, 1935 ला काय केलं होतं आपण? अबोलिश प्रोव्हिजनल डायरकी. आता बघा, डायरकी 1919 ला इंट्रोड्यूस केली होती, पण 1935 ला काय केलं? अबोलिश केली. ओके, प्रोव्हिजनल डायरकी अबोलिश केली आणि सेंटर मध्ये डायरकी इंट्रोड्यूस केली. त्यानंतर 1935 ला आपण बाय कॅमरलिझम चालू केलं. पुन्हा मायनॉरिटीला खूप प्रोटेक्शन आणि सेफगार्ड त्यांनी दिले. आणि ब्रिटिश पार्लमेंट सुपेरियर असणार, म्हणजे सर्व एकदम शेवटचा निर्णय हा ब्रिटिशरांचाच असेल असं ते म्हणायचे. आणि जी काउन्सिल ऑफ इंडिया बनवली होती तिला अबोलिश करून टाकलं होतं. ओके, काउन्सिल ऑफ इंडियाला अबोलिश करून टाकलं होतं 1935च्या ऍक्ट नुसार. 1947, आता बघा, 1947 चा कायदा आहे ना, याच्या कायद्यानुसार भारताला स्वातंत्र्य मिळालं. पुन्हा ब्रिटिशरांची काहीच पॉवर नसणार. ओके, ब्रिटिशर डोंट हॅव एनी कंट्रोल ऑन इंडिया असंच ठरवण्यात आलं. पुन्हा अबोलिश करण्यात आलं एम्परर ऑफ इंडिया, हे जे टायटल होतं ब्रिटनच्या क्वीनला, तर ते हे अबोलिश करण्यात आलं होतं, एम्परर ऑफ इंडिया. पुन्हा सेक्रेटरी ऑफ स्टेट जी पोस्ट होती ना, SOS, ती अबोलिश करण्यात आली. त्यानंतर प्रिन्सली स्टेट आहेत, ते एक तर स्वतंत्र राहू शकतात, किंवा इंडियाला जॉईन होऊ शकतात, किंवा पाकिस्तानला जॉईन होऊ शकतात. ओके, पार्टिशन ह्याच्यामध्येच आलं. अजून काय राहिले आता? हा, सेपरेट कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली बनवायची. ओके, आणि कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीद्वारा कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान बनवायचं ठरवण्यात आलं होतं. आता 1947 झालं, 1951. तर 1951 रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट. ओके, तर याच्यामध्ये आता हे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट मध्ये पूर्ण ना इलेक्शन रिलेटेडच गोष्टी होत्या बघा. कसं इलेक्शन कसं कंडक्ट करायचं, पुन्हा त्यावेळेस इलेक्शन ऍडमिनिस्ट्रेशन मशिनरीज कशी ठेवायची, इलेक्शनचे काही डिस्प्यूट झाले तर मग ते रिझॉल्व्ह कसं करायचं, बाय इलेक्शन कसं करायचं, पोल कशी कंडक्ट करायचे, रजिस्ट्रेशन कसं करायचं पॉलिटिकल पार्टीचं, हे सर्व आपल्याला 1951च्या जो रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट आहे त्याच्यात पाहायला मिळतं. ओके, ते झालं. त्यानंतर 1955 मध्ये बघा, आपल्याला अनटचेबल्स बद्दल तर माहीत झालं, बट अजून काही महत्वाचे मुद्दे याच्यामध्ये. हा, ओके, इथं जागा आहे ना. तर 1955 मध्ये सिटिझनशिप ऍक्ट 1955 हा आला. त्यानंतर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट ऍक्ट 1955, स्टेट बँक ऑफ इंडिया 1955 आला, आणि महत्वाचा हिंदू विवाह अधिनियम 1955 हे आलेले होते. हिंदू विवाह अधिनियम 1955, स्टेट बँक ऑफ इंडिया, प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ऍक्ट 1955,
आणि सिटिझनशिप ऍक्ट 1955 हे आले होते. महात्मा फुले यांनी अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी वेताळवाडी पुणे रिकाम जागामध्ये शाळा सुरू केली होती. तर हे 1952 मध्ये यांनी सुरू केलेली होती. ओके. 1948 मध्ये स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू केली होती. आणि 1863 मध्ये बालहत्या रोखण्याचे केंद्र. ओके. 1863 मध्ये बालहत्या रोखण्याचे केंद्र. 1863 बालहत्या रोखण्याचे केंद्र. 1873 मध्ये सत्यशोधक समाज. ओके. सर्व समाज सुधारकांच्या कार्यमागचा उद्देश काय होता? यांचा एकच उद्देश होता की मानवता धर्मानुसार नव समाजाची उभारणी. ओके. बघा, हे सर्व समाज सुधारकांच्या कार्यामागचं ध्येय. आता बघा, हे जे समाज सुधारक होते ना, हे सर्व वेगवेगळ्या पद्धतीनं बघा ट्राय करू लागले की कोणी जहाल एक्स्ट्रीमिस्ट गोष्टीनं, कोणी मॉडरेट म्हणजे कोणी बोलून, कोणी शस्त्र उगारून, कोणी मधल्या मार्गाने, असे वेगवेगळे मार्ग होते बघा सर्वांचे. पण सर्वांचं एम एकच होतं की भारताला स्वातंत्र्य बनवायचं. ओके. मानवता धर्मानुसार नव समाजाची उभारणी करायची होती. ओके. त्याच्यामुळे आपण कोणत्या हिस्ट्रीतल्या जे झालेले आपले हे आहेत, फोर फादर्स आहेत, त्यांना जज करणं हे योग्य नाहीये, कारण की त्यांनी सॅक्रिफाईस केलेलं आहे, आपण काही केलं नाही अजून. ओके. ऑब्व्हियसली तुमचं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे. बट पुढचा प्रश्न, मुस्लिम समाजातील पड पडदा पद्धती व बहुपत्नीय या पद्धतींना रिकाम जागा यांनी विरोध केला होता. तर हे सर सय्यद अहमद खान यांनी विरोध केलेला आहे. गोपाळ गणेश आगरकरांनी बालविवाह ही सामाजिक प्रथा बंद करण्यासाठी केसरी या अग्रलेख लिहून बाजू मांडली की काय बाजू मांडली होती की कायद्याने ही प्रथा बंद करावी. ओके. केसरी वृत्तपत्र आपल्या लोकमान्य टिळक यांनी चालू केले. पहिले एडिटर गोपाळ गणेश आगरकर होते. ओके. मराठी वृत्तपत्र आहे हे. याच्यात काय लिहिले, बालविवाह ही सामाजिक प्रथा बंद करण्यासाठी कायदा काढावा ही त्यांनी ह्या अग्रलेखामध्ये मागणी केली होती. आता ना आपल्याला माहित आहे, गोपाळ गणेश आगरकर म्हटलं की आपण सुधारणा, आपल्याला लगेच तोंडात येतं की सुधारणा, सुधारक येतं, 1887 येतं. बट अजून महत्वाचा मुद्दा आहे हा, वराड समाचार 1878 मध्ये. वराड समाचार 1878 मध्ये कोण आहेत तर त्याचे हे गोपाळ गणेश आगरकर. ओके. तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी 1855 मध्ये. तृतीय रत्न 1855 मध्ये. आता याच्यामध्ये त्यांनी ऍक्च्युली काय केलं होतं की जे मूर्तीपूजा होतं ना, ब्राह्मणाचे मूर्तीपूजन ही त्याची थीम होती. आयडियल वर्शिप बाय ब्राह्मण. ओके. मूर्तीपूजन, ब्राह्मणाचे मूर्तीपूजन. ओके. आता अजून कोणकोणते पुस्तक लिहिलेले आहे त्यांनी? गुलामगिरी केव्हा लिहिला होता? 1878 मध्ये. त्यानंतर इशारा, पुन्हा सार्वजनिक सत्यधर्म, शेतकऱ्यांचा आसूड 1881 मध्ये, ब्राह्मणाचे कसब हे 1869 ला, आणि आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा 1869 मध्येच यांनी लिहिलेला होता. पुढचा प्रश्न, आगरकर पंडिता रमाबाईंनी काढलेल्या कुठल्या संस्थेचे हितचिंतक होते? तर शारदा सदन याचे हितचिंतक होते. तर शारदा सदन ही एक स्कूल होती जे विधवा लहान मुली होत्या ना त्यांच्यासाठी. ओके. त्यांच्यासाठी म्हणजे जुन्या काळात काय असायचं की जे 9 ते 15 वयोगटामधल्या जे मुली असायचं त्यांचे ते एकदम 40 आणि 45 वयाच्या मुलं म्हणजे व्यक्तींसोबत ते लग्न लावायचे. पण कधी कधी काय व्हायचं, मग ते जे त्यांचे हजबंड असायचे ते देवाघरी जायचे. मग
ते वर गेल्यानंतर ह्या स्त्रियांचे खूप बेकार हाल व्हायचे, तर त्याच्यामुळे हे शारदा सदन त्यांच्यासाठी काढलं होतं. एक स्कूल होती जिथे त्यांना शिक्षण दिलं जायचं. पंडिता रमाबाई 1882 मध्ये यांनी आर्य महिला समाज याची सुरुवात केली. पुन्हा 1919 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ कलकत्ता यांनी त्यांना केसर केशरी ई हिंद हा उपाधी दिलेली आहे. ओके, हा उपाधी त्यांना मिळालेली आहे. कोणाकडून? युनिव्हर्सिटी ऑफ कलकत्ता यांच्याकडनं. आता ना हे शारदा सदन वरून एक गोष्ट लक्षात ठेवा. 1893 मध्ये महर्षी कर्वे यांनी रिमॅरेज केलं होतं एका विधवेसोबत. त्या विधवांचं नाव त्यांचं नाव होतं आनंदीबाई, ज्या शारदा सदन मधल्याच होत्या. ओके, पुढचा प्रश्न. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे अस्पृश्य मुलांसाठी सुरू केलेल्या वसतिगृहाचे नाव हे मिस क्लार्क वसतिगृह आहे. ओके, 1908 मध्ये यांनी याची सुरुवात केली. आता 1901 मध्ये त्यांनी व्हिक्टोरिया मराठा बोर्डची सुरुवात केली. 18 एप्रिल 1901 मध्ये त्यांनी जैन, लिंगायत, मुस्लिम स्टुडंटसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू केलं होतं. 1911 मध्ये त्यांनी अस्पृश्यांना मोफत शिक्षण सुरू केलेलं आहे. 1911 मध्ये सत्यशोधक समाजाची सुरुवात म्हणजे कोल्हापूरमध्ये त्यांनी ब्रांच केली. ओके, कोल्हापूर मधलं ब्रांच सत्यशोधक समाज आपले शाहू महाराज. 1873 मध्ये जे मेन सुरू केली होती सत्यशोधक समाज ते महात्मा फुले. ओके, आता 1911 मध्ये सत्यशोधक समाज कोल्हापूर. 1913 मध्ये सत्यशोधक समाज शाळा सुरू केलेली होती. इथं गफलत करू नका ह्या 3 पॉइंट मध्ये. त्याच्यानंतर 1916 मध्ये त्यांनी डेक्कन रयत शिक्षण संस्था सुरू केली आणि याच्यात गफलत करू नका. 1919 मध्ये कर्मवीर भाऊराव यांनी रयत शिक्षण संस्था सुरू केली. हे वेगळे येतात. ओके, 1918 मध्ये तलाठी शाळा सुरू करण्यात आली होती. आता बाकीचे आपण ऑलरेडी मुद्दे पाहिलेतच. पुढचा प्रश्न आता पाहूयात. महात्मा फुलेंच्या शाळेतील 14 वर्षाच्या मुक्ताई या मातंग समाजातील मुलीने लिहिलेला निबंध हा सामाजिक स्थितीवरती नाही मित्रांनो, तर धार्मिक स्थितीवरती आधारित होता. महत्वाचा मुद्दा आहे. 1848 मध्ये पुण्यात त्यांनी महिलांची स्त्रियांसाठी शाळा चालू केली होती. पुढचा प्रश्न आहे. महर्षी कर्वे पुणे येथील रिकाम जागा फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये ते गणिताचे प्राचार्य होते. ओके, आणि त्याच काळामध्ये मुख्याध्यापक कोण होते फर्ग्युसनचे? तर गो आगरकर. महर्षी कर्वे यांनी ग्रामीण भागात शिक्षण प्रसार करण्यासाठी 1936 मध्ये संस्था उघडली. कोणती संस्था उघडली होती? तर ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ याची ही संस्था त्यांनी उघडली होती. ओके, आता ना काही गोष्टी महत्वाच्या त्या लक्षात ठेवा. महिला विद्यालय 1907 ला, अनाथ बालिकाश्रम 1899 मध्ये. याचं अनाथ बालिकाश्रमचं उद्दिष्ट काय होतं? की स्त्रियांना एज्युकेशन प्रोव्हाइड करणं. ओके, आता 1916 मध्ये पहिली स्त्रियांसाठी युनिव्हर्सिटी काढली त्यांनी. 1948 मध्ये जाती निर्मूलन संस्था. आता एक लक्षात ठेवा, इथं समता मंच आहे पण ऍक्च्युली हे समता संघ. पुढे याच्यावरती एक प्रश्न आहेच आहे. समता संघ 1944 मध्ये महर्षी कर्वे यांनी सुरू केला होता. तर महर्षी कर्वे यांच्यातलं उद्दिष्ट काय होतं? जातीभेद व अस्पृश्यता निर्मूलन करण्याचं काम होतं. समता संघ मध्ये, समता संघ इथं खूप क्लोज ट्रॅक यांनी 1944 मध्ये.
आणि 1944 मध्येच ह्याच समाज संघाच्या जे उद्दिष्ट होतं ना, जातीभेद व अस्पृश्यता, तर यालाच प्रमोट करण्यासाठी त्यांनी एक मॅगझिन बनवली होती. त्याचं नाव आहे मानवी समता. ओके, मानवी समता. ओके. आता महर्षी कर्व्यांना महर्षी उपाधी 1893 ला मिळाली होती. पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचे कशा विरुद्ध आवाज उठविले? आपल्याला माहिती आहे सत्यशोधक 1873 मध्ये त्यांनी सुरू केली, पण काय होतं, एम काय होतं, मोटिव्ह काय होतं, उद्दिष्ट होतं सामाजिक गुलामगिरी. सामाजिक गुलामगिरी. शाहू महाराजांचे वर्णन नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत अशा यथार्थ शब्दांनी कोणत्या चरित्रकारांनी केलेले आहे, म्हणजे त्यांचं वर्णन कोणी केलेलं आहे असं नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत? तर हे केलं होतं धनंजय कीर यांनी. ओके. लोकसेवेसाठी कर्वे यांनी रिकामजागा संस्थेची स्थापना केली होती. तर लोकसेवेसाठी कर्वे यांनी निष्काम कर्ममठ याची सुरुवात केली होती. आगरकर हे रिकामजागाचे संपादक होते, सुधारक. खूप वेळेस पाहिले आपण ते. ऍक्च्युली आपण खूप वेळेस पाहिलं असतं तरी पण कसं मित्रांनो, एक्झाम मध्ये कसं एखाद्या वेळेस तर झोपेत पण आपल्याला असं आलं पाहिजे, त्याच्यामुळे मी परत परत घेतो काही मुद्दे. कोणता कायदा म्हणजे स्त्री पुरुषांच्या सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे शाहू महाराज एक क्रांतिकारी पाऊल होते? तर हे होतं आंतरजातीय विवाहाचा कायदा. या कायदा म्हणजे स्त्री पुरुषांच्या सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे शाहू महाराजांचे एक क्रांतिकारी पाऊल. आता ह्या कायदा 1918 मध्ये 1918 मध्ये पारित करण्यात आला. 1918 मध्ये यांनी महारवतने पुन्हा बलुतेदारी व वेठबिगारी पद्धतींना बंद पाडल्या होत्या. त्या प्रथा होत्या, यांना बंद केलं. 1920 मध्ये घटस्फोटाचा कायदा संमत केला. त्यानंतर 1919 मध्ये स्त्रियांना क्रूरपणे वागणूक देणाऱ्या प्रथेबद्दल त्यांनी प्रतिबंधन करण्याचा कायदा केला होता. क्रूरपणाचे वर्तन प्रतिबंध करणारा कायदा त्यांनी 1919 ला काढला. ओके. घटस्फोटाचा कायदा त्यांनी 1920 ला काढला. ओके, ऑल क्लिअर. पुढे जाऊयात आपण. आता बघा, गोपाळ गणेश आगरकरांचा सुधारक हे साप्ताहिक काढणं. उद्दिष्ट विचारले, उद्दिष्ट काय होतं त्यांचे? पश्चिमात्य शिक्षणाचा स्वीकार. ओके, सुधारक याच्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे, टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिलाय, पण तो कुठं लिहिला, कोणत्या तुरुंगात लिहिला होता? तो आहे मंडाळे तुरुंगात लिहिलेला. 1883 मध्ये त्यांनी गणपती बाप्पा यांचं गणेशजी चतुर्थी चालू केली. ओके. 1895 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्यांनी सुरू करण्यात आली होती. अजून कोणते पुस्तक आहेत? आर्टिक होम इन वेदास आणि द ओरिओन. पुढचा प्रश्न महर्षी कर्व्यावरती प्रश्न आहे. महर्षी कर्व्यांनी 21 एप्रिल 1944 मध्ये स्थापन केलेला समता संघ कुठल्या संस्थेचे पुढे अंतर्भूत झाला? तर हा, आता बघा, समता संघची इन्स्पायरेशन त्यांना कुठून मिळाली होती? तर ऍक्च्युली नाही, अंतर्भूत संस्थेचे पुढे, तर हे जाती निर्मूलन संस्थामध्ये त्यांचा अंतर्भूत. आताच बघितलं ना 1944 मधलं समता संघ, आताच पहिलं होतं ते. जाती निर्मूलनासाठी त्यांनी समता संघ बनवला, ते मॅगझिन एक बनवली होती. ओके. मॅगझिनचं नाव काय होतं मित्रांनो? त्याच्या मॅगझिनचं नाव होतं समता, मानवी समता. ओके, मानवी समता नावाची मॅगझिन त्यांनी बनवली होती. मानवी समता. ओके. आता पुढचा प्रश्न आहे. पुढचा पण प्रश्न त्यांच्यावरतीच आहे. महर्षी कर्वेंनी 3 जून 1916 रोजी स्थापन केलेल्या महिला विद्यापीठाची प्रेरणा कुणाकडून मिळाली? तर ही त्यांना जपान विमेन युनिव्हर्सिटी कडून मिळाली होती. ओके, जपान विमेन युनिव्हर्सिटी कडनं मिळालेली होती. पुढचा प्रश्न आहे आता, तो पाहूयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1923 साली लंडन विद्यापीठाचे अर्थशास्त्रीय कोणत्या प्रबंधाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी दिली?
तर तर हे कशाबद्दल होतं? द प्रॉब्लेम ऑफ रुपी. ओके, याच्याबद्दल त्यांना ही डिग्री मिळालेली होती. कशामधील डॉक्टर आंबेडकरांचे अग्रलेख म्हणजे शैलीच्या सौंदर्याने रचलेले वैचारिक गद्य होय. तर हे आहे मूकनायक. ओके, आता मूकनायक ह्या अग्रलेखासाठी शाहू महाराजांनी त्यांना थोडे फायनान्शियल हेल्प केलेलं आहे. ओके, मूकनायकामध्ये जे मूकनायकाचं जे टायटल होतं ना, तर त्याचं टायटल होतं संत तुकाराम महाराज यांची वचने. ओके, संत तुकाराम महाराज यांची वचने. आता हे 1927 मध्ये त्यांनी इस्टॅब्लिश केलं, काय होतं, समता संघ याची सुरुवात केलेली होती. आणि 1928 मध्ये समता नावाचा न्यूजपेपर त्यांनी चालू केलेला होता. बहिष्कृत भारत 1927 मध्ये त्यांनी सुरू केलं होतं. आता याच्यातनं गफलत होण्याचे काही पॉइंट आहेत कन्फ्युजन वाले. बहिष्कृत भारत हा ग्रंथ लिहिला होता रा शिंदे यांनी. ओके, रा शिंदे यांनी बहिष्कृत भारत हा ग्रंथ लिहिलेला आहे. पण बहिष्कृत भारत हा न्यूजपेपर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 मध्ये चालू केला होता. ज्या न्यूजपेपरचं टायटल होतं संत ज्ञानेश्वराची वचने. प्रबुद्ध भारत 1956 मध्ये त्याचं रिनेम झालं होतं. त्याचं ओरिजिनल नाव आहे 1930 मध्ये स्थापन केलेला जनता, याचाच रिनेम करून प्रबुद्ध भारत हे झालं होतं. हे एक अग्रलेखच आहे. ओके, म्हणजे न्यूजपेपरच आहे. कोल्हापूरमध्ये शिक्षण मोफत देणारी शाळा डॉक्टर शाहू महाराजांनी सुरू केलेली. डोंगरातील 101 दिवस. कोण आहेत? आगरकर. आगरकरांनी हे लोकमान्य टिळकांसोबत होते. 101 दिवसाचं त्यांनी एकदम विनोदी स्वरूपामध्ये वर्णन केलेलं आहे. आता हे शाहू महाराजांबद्दल एक परत दोन रिव्हिजन करूयात. 26 जुलै 1917 मध्ये प्राथमिक शाळा सक्तीचे शिक्षण. ओके, प्राथमिक शाळांमध्ये फ्री एज्युकेशन चालू केले. 21 नोव्हेंबर 1917 मध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत. 1893 मध्ये सयाजी गायकवाड यांनी पहिले भारतीय होते. ओके, त्यांच्या जो काय नाव आहे त्यांचं, आता मला तोंडात येत नाही ते. हा, सयाजी. ओके, त्यांचे जे रिजन होतं ना, जसं कोल्हापूर यांचं होतं, सयाजी गायकवाडांचं होतं बरोदा. ओके, बरोदा मध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं होतं. एवढंच लक्षात ठेवा. 1917 मध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूर रिजन मध्ये सक्तीचं शिक्षण म्हणजे काय, सक्तीचे शिक्षण केलं होतं. आणि 1893 मध्ये पहिल्यांदा बरोदामध्ये सयाजी गायकवाड यांनी केलं होतं. अच्छा, ठीक आहे ना. हा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील 7व्या क्रमांकाचा देश आहे. आणि किती एरिया व्यापलेला आहे? 3.287 मिलियन स्क्वेअर मीटर. ओके, मिलियन स्क्वेअर किलोमीटर. झाज झाजकर, लडाख, काराकोरम हे पर्वतचे स्थान काश्मीर हिमालयामध्ये आहे. रिकामजागा हा भारतातील सर्वात जोग हा भारतातील सर्वात उंच धबधबा हा शिमोगा डिस्ट्रिक्ट कर्नाटकामध्ये आहे. कर्नाटकामध्ये आहे. कोणत्या नदीवरती आहे? शरावती नदीवरती आहे. नायगारा हा जगातील सर्वात उंच धबधबा आहे. कपिलधारा हे अमरकंटक येथे नर्मदा नदीवरती धबधबा आहे हा. आणि हे म्हणजे आपल्या धार्मिक स्थळ आहे हे. ओके, कपिलधारा. शिवसमुद्रम हे कर्नाटक मध्ये आहे, कावेरी नदीवरती. आणि शिवसमुद्रम इथेच, याच्या जवळपासच एशिया मधला आणि भारतामधला पहिला हायड्रोजन इलेक्ट्रिक प्रोजेक्ट सुरू केलेला होता. हायड्रोजन इलेक्ट्रिक प्रोजेक्ट 1905 मध्ये सुरू करण्यात आलेला होता. हे भारतामध्ये दर रिकामजागा वर्षाला 5 वर्षाला पशुची गणना होते. शोक, झास्कर आणि गिल गिलगिट ह्या कोणाच्या उपनद्या आहेत? तर गंगा नदीच्या उपनद्या. नाही नाही नाही, गंगा नाही, सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. हा, कन्फ्युज होऊ नका, होतं एखाद्या वेळेस. ओके, तर आता याला पूर्ण बघूयात आपण. सिंधू नदीचा उगमस्थान कुठे? बोखार चू. बोकार चू ह्या
कैलास माउंटेन रेंजेस वर झालेला आहे. ओके, आता हे नावच असे बघा, बोकार्चू नावाचा कैलास माउंटेन रेंज वरती आहे. महानंदा, महानंदाला स्वॉरो ऑफ ओडिसा असं म्हणतात आणि कोसीला स्वॉरो ऑफ बिहार असं म्हणतात. ओके, कारण की काय करतात, हे कोसी बिहारमध्ये खूप सारं फ्लड घेऊन जातं आणि महानदी हे ओडिसामध्ये खूप सारे फ्लड घेऊन जातात, पूर घेऊन येतात. त्याच्यामुळे त्यांना स्वॉरो ऑफ ओडिसा, महानंदा आणि कोसीला स्वॉरो ऑफ बिहार. ओके, आता महानंदा अं, यांचा ओरिजिन कुठे झालेला आहे तर दंडक अरण्य इथे झालेला आहे. ओके, दंडक अरण्यमध्ये. कोशीचा उगम हा तिबेटच्या जवळपास झालेला आहे. कोसी ही भारतातून, चायनामधून आणि नेपाळमधून वाहते. गंगाचा उगम झालाय गोमुख मधून. त्यानंतर गंगा. ओके, आता गंगाच्या ट्रिब्युटरीज लक्षात ठेवा. लेफ्ट साइडच्या ट्रिब्युटरीज कोणत्या आहेत गंगाच्या? रामगंगा, घागरा, काली, गंडक आणि कोसी. राईट साइडच्या आहेत यमुना आणि सन. आता यमुनाचा ओरिजिन झालेला आहे यमुनोत्री. गोमतीचा उगम झालेला आहे हे गोमात ताल मध्ये, गोमात ताल. पुन्हा चिनाबचा उगम झालेला आहे विंध्या रेंजेस मध्ये. ओके, सॉरी, चिनाबचा नाही, चंबलचा उगम झालेला आहे विंध्या रेंजेस मध्ये. ओके, विंध्या रेंजेस मध्ये. तंबाखू उत्पादनाचे अग्रेसर हे आहेत. आता मी ना तुम्हाला 2024 चा डेटा सांगतो, आपल्याला त्यावेळेस काही घेणं नाही. तर 2024 मध्ये सर्वात जास्त आहे गुजरातमध्ये किती, 41%. त्यानंतर आंध्र प्रदेश 22%, कर्नाटका 16%, तेलंगणा 11%, त्यानंतर युपी, राजस्थान, वेस्ट बेंगॉल, तमिळनाडू, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. आता आपल्याला महाराष्ट्रामध्ये 1% उत्पादन होतं. महाराष्ट्रामधील हिंगोली, त्यानंतर नांदेड आणि लातूर ह्या एरियामध्ये याचं उत्पादन होतं. ओके, कदाचित विचारलं जाऊ शकतं. चायना सर्वात जास्त लिडिंग प्रोड्युसर आहे आणि दुसऱ्या नंबर भारत. सोलापूर, विजापूर, हुगळी हे काही आपल्यासाठी आता रिलेव्हंट नाहीये. पुढचा प्रश्न. सॉरी, कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू, सॉरो ऑफ बिहार म्हणतात? आताच बघितलं, कोसी. ओके, आता कोसीचा आता कोसीत आपण बघितलं होतं. दामोदर लक्षात ठेवा, हिचा ओरिजिन होतो छोटा नागपूर प्लॅट्यूच्या तिथे. ओके, छोटा नागपूर प्लॅट्यूच्या तिथे उगम होतो दामोदर नदीचा. आणि ह्या दामोदर नदीच्याच जवळीनं झरिया नावाची भारतातील सर्वात मोठी कोळसा माईन आहे. ओके, कोळशाची फील्ड आहे झरिया. ओके, झरिया. पुन्हा गंडक, गंडकचा ओरिजिन हिमालयामधील म्हणजे तिबेटच्या रेंजमध्ये झालेला आहे. नेपाळच्या बॉर्डर जवळ गंडक. ओके, त्याच्यानंतर घागरा बघितले आपण. आता पुढचा प्रश्न. लोह लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त आहे? तर ही मृदा आहे जांभी मृदा. ओके, आयन आणि ॲल्युमिनियमचं प्रमाण सर्वात जास्त आहे. काळी मृदालाच रेगूर मृदा असं पण म्हणतात. रेगूर मृदा म्हणलं की आपल्याला डेक्कनचा प्लॅटो लक्षात यायला पाहिजे. गुजरात, महाराष्ट्र तो वाला जो रिजन आहे इथे जास्त प्रमाणात आहे. वेस्टर्न घाटच्या तिथला एरिया. ओके, वेस्टर्न घाट, ईस्टर्न घाटच्या इथे आहे जो डेक्कन प्लॅटो तिथला एरिया. म्हणजे आपल्याला सर्वात जास्त काळी मृदा पाहायला मिळते. काळ्या मृदेमध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आपल्याला मॅग्नेशियम, पुन्हा कॅल्शियम, कार्बोनेट आणि पोटॅशियम पाहायला मिळतं. आणि कमतरता कशामध्ये आहे तर फॉस्फरिक याच्यामध्ये कमतरता आहे काळ्या मृदेतली. ओके, आता हे जांभी बघितलंय, ॲल्युव्हियल बघितलंय. ओके, याचे दोन प्रकार वगैरे बघितलेत आपण. पिवळसर मृदा हे लक्षात ठेवा, याच्यामध्ये नायट्रोजन, ह्युमस आणि फॉस्फरस या तीन गोष्टीची कमतरता असते. हे तीन गोष्टी कमी असतात. अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त ही महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये
49 अभयारण्य म्हणजे वाईल्ड लाईफ सेंच्युरीज आहेत. भारतामध्ये टोटल 573 आहेत आणि एरिया त्यांचा गरज नाही लक्षात ठेवायची पण एवढा आहे. ओके, काही गरज नाही लक्षात ठेवायची. आता जर आपल्याला युनियन टेरिटरी मध्ये जर विचारलं तर युनियन टेरिटरी मध्ये अंदमान निकोबार मध्ये 97 आहेत बघ अभयारण्यांची संख्या. ओके, पुढचा प्रश्न. जम्मू व काश्मीर या राज्यामधील सलाल जलविद्युत प्रकल्प रिकाम जागा या नदीवरती आहे. तर हा प्रकल्प आहे चिनाब नदीवरती. ओके, ऑप्शन पण क्लोज आहे तर चिनाब नदीवरती. चिनाबचा ओरिजिन आहे बारालाच्या. ओके, बारालाच्या पासच्या जवळ, बारालाच्या पास चिनाब, बारालाच्या पास. पुन्हा आता हा ब्यास. आता मित्रांनो ब्यासलाच ना व्यास पण म्हणतात. ओके, तर याचा ओरिजिन आहे पीर पंजाल रेंजेस मधील रोहतांग ला पास मध्ये, रोहतांग ला पास मध्ये. रावी लोअर हिमालयामध्ये, लोअर हिमालयामध्ये रावीचा उगम पाहायला मिळतो. ही आता ना रावी बघा. आता हा रावीचं थोडा हिस्ट्री बघा. रावीचा ऋग्वेदामध्ये नाव काय आहे तर रावीचा ऋग्वेदामध्ये नाव आहे परश परशुरिणी. ओके, परशुरिणी, परुषानी. ओके सॉरी, ते थोडेसे संस्कृत प्रोनाउन्स आहे त्याचे. परुषानी हे ऋग्वेदिक नाव आहे रावीचं, परुषानी. त्यानंतर वेदिक टाइम मध्ये काय म्हणायचे त्यांना तर इरावती. वेदिक टाइमचं नाव आहे इरावती. आणि जे ग्रीस लोक आलते ना तर त्यावेळेस ते हायड्रोट्स. ओके, हायड्रोडोट्स असं म्हणायचे बघा त्या रावी नदीला. पुढचं, भारतात सर्वात जास्त तांबे उत्पादन. आता बघा तांब्याचं उत्पादन, तांब्याचा ॲटॉमिक नंबर आहे 29 Cu. ओके, तर जगामध्ये सर्वात जास्त चिलेमध्ये उत्पादन होतं आणि चिलेच्या नंतर आहे पेरू, पेरूच्या नंतर चायना. पेरू खायचा पेरू नाही आहे, पेरू देशात नाव आहे. 4 नंबरला येतं डेमोक्रेटिक रिपब्लिकन कॉंगो. ओके, लिडिंग प्रोड्यूस मध्ये. आता 2024 चा डेटा पाहूयात आपण. मध्य प्रदेश मध्ये सर्वात जास्त आहे 46%. ओके, आणि मध्य प्रदेश मध्ये सर्वात मोठी माईन आहे तिचं नाव आहे बालघाट माईन. मध्य प्रदेश नंतर आहे राजस्थान 33% वर आणि तिथली सर्वात मोठी खाण आहे खेत्री. ओके, खेत्री समथिंग. त्यानंतर झारखंड मध्ये 21% आणि तिथली सर्वात मोठी माईन आहे सिंगभूम. सिंगभूम. ओके, संकल्पित जय संकल्पित जैतापूर अणु ऊर्जा प्रकल्पाचे स्थान हे रिकाम जागा म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. ओके, आता आपण 2024 मध्ये जे ऍक्टिव्ह आहेत ना पॉवर प्रोजेक्ट न्यूक्लिअर किंवा ॲटॉमिक वाले ते पाहूयात. काकरापार ॲटॉमिक पॉवर स्टेशन हे गुजरातमध्ये आहे. 1993 मध्ये सुरू केलेलं होतं. त्यानंतर कल्पक्कम मद्रास ॲटॉमिक पॉवर स्टेशन 1984 मध्ये तामिळनाडू मध्ये सुरू झालेला आहे. त्यानंतर नारोरा ॲटॉमिक पॉवर स्टेशन 1991 यूपी मध्ये. नरोराच्या नंतर आहे कैगा न्यूक्लिअर पॉवर प्लांट, कैगा न्यूक्लिअर पॉवर प्लांट कर्नाटका 2000 मध्ये. ओके, पुन्हा राजस्थान ॲटॉमिक पॉवर प्लांट 1973. ओके, राजस्थान मध्ये. आता तारापूर ॲटॉमिक पॉवर स्टेशन 1969 मध्ये महाराष्ट्रात आहे. आणि कुंडनकुलम नॅशनल नॅशनल नाही आहे न्यूक्लिअर पॉवर प्लांट 2013 मध्ये तामिळनाडू. ओके,
मित्रांनो, एक सांगायचं आहे, तुम्ही हे आपण जी माहिती सांगतोय ना मी, तर ते आता तुम्हाला लिहायचा टाइम नाही आहे बघा. तुम्ही जर हे पूर्ण माहिती लिहित बसताल ना, तर तुमचा पूर्ण दिवस जात जाईल त्याच्यात. वाटलं तर एक दोन वेळेस ऐकून घेत जा, ओके व्हिडिओ. म्हणजे पहिल्यांदा व्यवस्थित ऐका, दुसऱ्याला मग स्पीड वगैरे वाढून तुम्हाला जसं जसं तुम्हाला कम्फर्टेबल होतं तसं करा. ओके. पुढचा प्रश्न. कोकण रेल्वे मार्गावरती सर्वात मोठा बोगदा करबुर्डे आहे. 2024 चा डेटा पाहिजे आपल्याला. तर 2024 मध्ये सर्वात मोठा रेल्वे टनल कुठं आहे, तर पीर पंजाल टनल 11 किलोमीटर लांबीचा जम्मू आणि काश्मीर मध्ये आहे. आणि हा एशिया मधला दुसरा आहे. कोणता? पीर पंजाल वाला. आता हायवेचा कोणता आहे लॉंगेस्ट हायवे? हायवे विचारला तर हायवे टनल तर 9.02 किलोमीटरचा अटल टनल. तर आता एक लक्षात ठेवा, एक स्टॅटिक पार्ट आहे. गोठार्ड बेस हे स्वित्झर्लंड मधलं जागा आहे, जिथे जगामधलं सर्वात लार्जेस्ट आणि डीपेस्ट टनल आहे, जवळपास 57 किलोमीटरचं. ओके. आल्प्सच्या माउंटेन वगैरे तिथे आहे हे. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात चालतात? कोणत्या ठिकाणी महाराष्ट्रातील चेहरापुंजी असे म्हणतात, तर आंबोली याला महाराष्ट्राचे हे म्हणतात. ओके. कारण की चेहरापुंजी भारतात सर्वात जास्त पाऊस पडतो आणि हे आंबोली हे सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट मध्ये येतं. ओके. आंबोली सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टच्या ते येतं. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रामध्ये लोकसंख्याने सर्वात जास्त आहे? लोकसंख्याने सर्वात जास्त ठाणे. आणि एरिया वाईज जर विचारला तर आपला अहमदनगर. ओके, नगर. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहेत? तर छत्रपती संभाजीनगर मध्ये आहेत. ओके. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन आता हे त्यावेळेसचा करंट अफेअर मध्ये असणारा प्रश्न. तर पाडेगाव आहे. कोणत्या वस्तीत महानगरपालिका नाही? तर बुलढाण्यामध्ये नाहीये. आता महानगरपालिका आलाच आहे तर लक्षात ठेवा. 74 व घटना दुरुस्ती 1992. कलम नंबर म्हणजे आर्टिकल नंबर 243 सब क्लॉज पी ते 243 सब क्लॉज झेड जी. पार्ट 9 सब क्लॉज ए मध्ये येतात. 12व्या शेड्यूल मध्ये येतात. आणि याच्यात 18 सब्जेक्ट्स आहेत. हे जशाल तसं पाठ करा मित्रांनो, हे जशाल तसं प्रश्न येतात हे. ओके. आता हे 74वा घटना दुरुस्ती कायदा यालाच नगरपालिका कायदा असं पण म्हणतात. आणि 1993 जून मध्ये हा काय झाला, इन्फोर्स करण्यात आला, म्हणजे ग्राउंड वरती इम्प्लिमेंट करण्याला सुरुवात झाली होती. याचे 3 प्रकार आहेत बघा. नगर पंचायत म्हणजे बघा, जो रुरल एरिया होता आणि रुरल एरियापासनं तिथली लोकसंख्या वाढत वाढत जाऊन थोडी लोकसंख्या वाढली, पण अर्बन एरियापेक्षा थोडीशी कमी आहे. यातला नगर पंचायत बनवतात तिथे. पुन्हा म्युन्सिपल काउन्सिल म्हणजे स्मॉल अर्बन एरिया मध्ये असते. आणि जे म्युन्सिपल कॉर्पोरेशन असतं ना, तर ते लार्ज एरियासाठी असतं. ओके. 1/3 सीट रिझर्व असतात एससी आणि एसटी आणि एससी आणि एसटीच्या विमेनसाठी. पुन्हा 5 इयर टेन्युअर असतो आणि एज पाहिजे कमीत कमी 21 वर्ष. ओके, मेंबर हे बनण्यासाठी. ओके, नगरसेवक आणि ते नगराध्यक्ष वगैरे बनण्यासाठी. मित्रांनो, आता बाकीचे प्रश्न नेक्स्ट व्हिडिओत पाहूयात आपण. ओके. जय हिंद. काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद.